हा प्रश्न मोशन इन प्लेन या चॅप्टरवर सीईटी 2020, 2022, 2023, 2025 एवढ्या साली विचारलाय बघा. प्रश्न असा आहे, ए पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ रेडियस π/2 मीटर मेक्स x revolution in time t. Its tangential velocity is option A x divided by π/t, option B pi square divided by xt, C pi square x by t and D pi x by t. आता आपल्याला काय दिलंय आणि काय विचारलंय, तर हा जो पार्टिकल आहे याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे ज्याची रेडियस π/2 मीटर आहे आणि हा जो पार्टिकल आहे तो एक्स रिव्होल्यूशन टी इतक्या वेळात कंप्लीट करतो, म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी x/t आहे आणि आपल्याला त्याची टँजेन्शियल व्हेलॉसिटी काढायची आहे. मग आता ह्या सगळ्याला रिलेट करणारा फॉर्म्युला v बरोबर r ओमेगा आणि ओमेगाची किंमत टाकायची 2πl, कारण आपल्याला ही फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि म्हणून v दॅट इज इक्वल टू r ची व्हॅल्यू टाकायची π/2 इंटू 2π इंटू फ्रिक्वेन्सी आहे बघा तुमची x/t. मग आता काय झालं, हे टू कॅन्सल झालं आणि त्याची लिनियर व्हेलॉसिटी किंवा टँजेन्शियल व्हेलॉसिटी आली पाय स्क्वेअर x/t, की जो करेक्ट ऑप्शन काय आहे तर तो सी ऑप्शन आहे. समजलं का? तुम्हाला असे ह्या चॅप्टरचे आणखी खूप सारे प्रश्न जर कमी वेळात करायचे असतील तर विंग्स ऑफ फिजिक्सच्या या चॅनलला मोशन इन प्लेनच्या प्लेलिस्टला जा. तुम्हाला खूप सारे प्रश्न PYQ तिथे पाहायला मिळतील. ओके, फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.